त्यांचं पक्षात चालत नाही हे सिद्ध होते। सरकारमध्ये ते शून्य झालेले आहे। बजेट जरी त्याच्या हाती असलं तरी ते बजेट मात्र कोणाला उपाड दाखवल्याशिवाय वाचणं कठीण झालेलं, अशी अवस्था अजितदादाची झाली। ना सरकारमध्ये ना पक्षामध्ये अशा विचित्र अवस्थेमध्ये दादा आहे। माणिकराव कोकाटे रमी खेळल्यानंतरही राजीनामा देत नाही, याचा अर्थ काय निघतंय? म्हणजे सरकारले तर भिकारी केलंच, पण शेतकऱ्याला भिकारी म्हणण्यासाठी ते मागं पुढं पाहिलं नाही। अशा प्रकारच्या कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना दिलासा भेटण्याच्या ऐवजी आम्ही पाहतोय मोठ्या प्रकारचा अशा प्रकारचं गंभीर गोष्ट त्याच्या डोक्यात येतं आहे। एक कृषी मंत्रीसुद्धा आपला नसावा, तो शेतकऱ्याच्या वतीचा नसावा, याच्यासारखं दुःख आहे का? म्हणजे कृषी मंत्री हा पालकत्व असतं शेतकऱ्याचं, त्यानं पालकत्व स्वीकारलं पाहिजे। महाराष्ट्र राज्याचं पालकत्व स्वीकारणारा कृषी मंत्री जर आम्ही सांगतोय शेतकरी भिकारी आहे असं सांगत असेल आणि सरकारही त्याच्यासोबत भिकारी झालं असं म्हणत असेल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे।